खरं तर मॉडर्न लाईफचं एक गिफ्ट म्हणजे विभक्त कुटुंब. विभक्त कुटुंबात आई, बाबा आणि मुलं. खरं तर विभक्त कुटुंबाचा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे मुलांचं संगोपन. घरात आजी, आजोबा, नातेवाईक हे सगळे असायचे, तेव्हा मुलं कधी मोठी व्हायची हे आईवडिलांना कळायचं देखील नाही. पण आज आज करावं लागतंय ते वर्क लाईफ बॅलन्स. म्हणजेच काम आणि वैयक्तिक आयुष्य यातील योग्य समतोल. काम म्हणजे नुसतंच काम नाही, तर कुटुंब, आरोग्य, मनशांती आणि स्वतःसाठी वेळ या सर्वांना महत्त्व आहे. वर्क लाईफ बॅलन्स का बिघडतो? आज आपल्यावर खूप दबाव आहे. प्रेशर सतत असतं. कामाचा ताण, टार्गेट्स, मोबाईल आणि मोबाईलचे येणारे सतत कॉल आणि कुटुंबाच्या आणि कामाच्या दोन्हीकडच्या अपेक्षा यात ती खरंच भरडली जाते. तिची चिडचिड होते, मनशांती घालवते आणि कधीकधी मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. वर्क लाईफ बॅलन्स राखण्यासाठी काही सोप्या बाबी. पहिली गोष्ट म्हणजे कामाची वेळ सांभाळा. ऑफिस संपलं की पटकन बाहेर पडणं गरजेचं आहे. वेळेत काम संपवायला हवं आणि घरी गेल्यानंतर फक्त घर आणि घरचंच आयुष्य असायला हवं. यानंतर कामाचे नियोजन ठरवा. सगळी कामं रोज झाली पाहिजेत असं नाही. महत्त्वाची 2-3 कामं ठरवा आणि ती करण्याचा प्रयत्न करा. सगळं काही परफेक्ट व्हायला पाहिजे असं काही नाही, कारण परफेक्टचा ताण स्वतःवर टाकू नका. यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःसाठी वेळ काढा. रोज 20 ते 30 मिनिटं स्वतःसाठी ठेवा. यात चालणं, धावणं, एक्सरसाइज, योगा, मेडिटेशन किंवा शांत बसणं हे आवश्यक असते. यानंतर कुटुंबासोबत क्वालिटी टाईम घालवा. फोन बाजूला ठेवा. कुटुंबाशी संवाद साधणं, गप्पा मारणं, एकत्र जेवणं, फिरायला जाणं याच गोष्टी खऱ्या अर्थाने मनाला बळ देतात आणि हो, याचा लाँग टर्म इफेक्ट दिसून येतो. बॅलन्स राखण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाही म्हणायला शिका. प्रत्येकाला हो म्हणणं म्हणजे खूप चांगलं असं काही नाही. तर आपल्या क्षमतेचा विचार करा आणि त्यानुसार ठरवा की आपल्याला काय बोलायचं आहे. म्हणजेच काय, वर्क लाईफ बॅलन्सचा काय फायदा होतो? तर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मानसिक ताण कमी होतो, मानसिक आरोग्य सुधारते, कौटुंबिक नाते सुधारतात, कामही चांगल्या प्रकारे केले जाते आणि यातला समतोल राखता येतो. यामुळे कामही चांगले होते आणि आपल्याला आपलं मानसिक स्वास्थ्य सांभाळता येते किंवा पर्सनल लाईफ जगता येते. म्हणजेच काय, काम महत्त्वाचं आहे, पण आपणही महत्त्वाचं आहे. आपण स्वतः, कुटुंब, आरोग्य, स्वास्थ्य यापेक्षा काहीच मोठे नाही. या सगळ्याचा परिणाम म्हणून मुलांकडे लक्ष देणं शक्य होतं. म्हणजेच मुलांशी संवाद साधणं, त्यांचा अभ्यास घेणं, त्यांचे एक्स्ट्रा करिक्युलर वर्क करणं यात आईबाबांचा सहभाग राहतो. म्हणजेच वर्क लाईफ बॅलन्स होते. तर अशाच माहितीसह आपण पुन्हा भेटतोय एक पाऊल आरोग्याकडे. धन्यवाद.